नमस्कार मित्रांनो. तर पार्थ आणि आपण आलेलो आहे आता आंब्याच्या बागेत. मस्त बागेला आंबे आलेले आहेत. इथं पपया पण आलेले आहे. दादा पपया डोळ्या पाडलेले काढले का? त्या आंब्याच्या बागेबद्दल किती वर्षभर तुम्ही या आंब्याच्या बागेत कष्ट करत असता? पाडगोळा करायला थांबणारीत नाही वेळेस? हो, थांबणार ना. आणि किती झाडे आहेत आपले टोटल? 2000. अरे वा 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 वा. तर आपण पाहू शकता अशा प्रकारे कैऱ्या आंब्याच्या झाडाला आलेल्या आहेत. काही काही आंब्याचा मोहर गेलेला आहे का रे? काही काही आंब्याला ह्यावेळेस मोहर नाही आलेला. काही काही कैऱ्या गोळा हे पडलेल्या कैऱ्या जाऊन दे. त्या थोड्या वेळाने आपल्याला गोळा करायच्या आहे. त्याला थोडा कामाचा काटा तो जाऊ दे म्हटलेला आहे गडी. आपण आता अशा प्रकारे आंब्याच्या बागेत फिरू राहिलोय. कोकणात गेल्यानंतर दरवेळेस आपल्याला आंब्याच्या बागेचा मोहर दिसत असतो. तर आपण आपल्या घरच्या बागेत आल्यावरती त्याचे आंबे आपल्याला पाहायला मिळतात. इथं ड्रिपर सिस्टीम लावलेली आहे. आपण पाहू प्रत्येक झाडाजवळ अशी ड्रिपर सिस्टीम लावलेली आहे. आणि आज गडी लावून काही झाडांना बांबू लावण्याचं कामही केलेलं आहे दुपारी. त्याच्यासाठी गावात जाऊन सुतळी आणलेली आहे. काही आंब्यांना अजूनही मोहर दिसतोय. काही ठिकाणी कैऱ्या आलेले आहेत. काही ठिकाणी झाडांना मस्तपैकी इकडं तर लावलेली ऑलरेडी बांबू. आणि अशा प्रकारे आंब्याची बाग चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेली आपल्याला दिसून येईल. तर मस्तपैकी पक्षी फिरू राहील. आपण पार्थ सर घनवट यांच्याबरोबर फिरू राहिलो आहे. पार्थ सर कुठे गेले? कॅमेऱ्यात या सर. सरांना थोडा फोमो आहे कॅमेऱ्याचा, त्याच्यामुळे ते काही येत नाही आहेत. पण मस्त आहे असं ते असं वातावरण आंब्याच्या बागेत. तर आंब्याच्या बागेला चांगला मोहर आलेला आहे. आपण पाहू शकतो इकडं पण आंब्याची बाग आहे. आणि पुढं गेल्यानंतर आपल्याला शेवग्याची झाडं पण बांधाच्या कडेला दिसतील. तर आपण सर्वांना अर्थ सर आपण काय संदेश द्याल? आंबे खायला याल त्याबद्दल? आंबे खायला या. आंबे खायला या. आणि महाराष्ट्रात ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आंबे खरेदी करा. चला तर मग धन्यवाद. बाय बाय.